माझ्या शाळेचा बाकच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. हे काम ते काम ते काम ते काम पेक्षा शिक्षकांनी सांगितलेला गृहपाठच आम्हाला बरा वाटत होता. कितीही असला नोकरीचा लढा तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता. मोबाईल वरील व्हॉट्सअप फेसबुक पेक्षा मैदानी खेळाचा थाटच मोठा होता. हरवलो आहे शहरात सुख मिळवण्यासाठी पण मित्रा आपला तो काळच बरा होता. धन्यवाद. अडगुळ मडगुळ पुण्याचं कडगुळ उप्याचा माळा चाण्या बाळा. अरे अरे बाळानो कुठे चालला? बाहेर काळोख पडला, पाऊस पडतोय, विजा कडाडतायत आणि तुम्ही बाळानो कशाला बाहेर चालला? समोरच्या डबक्यामध्ये अरे कालिया उभा आहे. जाऊ नका बाळानो, जाऊ नका. कुठे जाऊ नका रे बाळानो, शपथ आहे तुम्हाला, जाऊ नका. अरे कोणी घर देता का मला? कोणी घर देता का बाबानो? मला घर द्या हो, घर. भिंती वाचून, छपरा वाचून, माणसा वाचून, देवाच्या दये वाचून सुद्धा या जंगलात मी फिरतोय. पण मला कोणी उठवणार नाही अशी जागा शोधतोय. पण मला ते घर द्या हो बाबानो, मला ते घर द्या. तुफान आता थकत चाललंय. या तुफानाला कोणीतरी घर द्या. अरे बाबा, त्या समुद्राच्या लाटा अंगावर घेऊन अग्नाचे जळ अंगावर घेताना सुद्धा मी थकत चाललोय, थकून गेलो. पंख चिफाट तुटलेल्या पक्षासारखा मी कुरडत चाललोय. बाबानो, मला कोणीतरी घर द्या रे बाबानो, घर द्या. अरे मला घर द्या. मला तो राजवाडा नको, मला तो महाल नको, ते हार तुरे सत्कार नको, काही नको, त्या मानाच्या थैल्या देखील नको. मला एक ना बाबानो, एक घर हवं बरं का बाबानो, एक घर. डोळे मिटून पडण्यासाठी. आणि हो, मला एक आराम खुर्ची पाहिजे बरं का. आराम खुर्चीवर तुफानाला बसण्यासाठी. आणि बाबानो, विसरायचं नाही बरं का, मागच्या अंगणात एक तुळशी वृंदावन हवं बरं का. सरकारसाठी बाबा. अरे राजा, ये बस ये. अगं ये ना बाहेर बेटा, ये ना. अगं नाही ग, तुमच्यावर मी रागवलो नाही. राग लोक सगळे संपले बेटा. तुमच्यावर कशाला राहू? माझ्या आता राग मी सगळे झाले. तो पाहिलं,
चैत्रातलं सुवर्ण सकाळ माझ्या अंगातून झिरपते. ते पाहिलं तर मला नवीन नाटकाचा माझा पडदा वरती व्हायची वेळ झाली आहे. नवीन नाटक सुरू होणार. 3री घंटा झालेली आहे. तुपाचा सुगंध दरवळतो आहे आणि आणि ऑर्गनवर नांदीचे सूर वाजताय. अरे वा, बघितलं हे सगळं कसं शांत. पण पण नटी अरे नटी तर माझी अगोदरच जाऊन बसले रंगमंचावर माझी वाट पाहत. अगं वा राजा, तू म्हणालास आहे नाट्यगृह आहे म्हणून. बरोबर आहे. अरे नटाला नाट्यगृहापेक्षा दुसरं काय पाहिजे. कर्णानं मरणापूर्वी आपला सोन्याचा दात काढून दान केला होता. मी नट तुम्हा बाळांना काय देणार बेटा. मी नाटकाशिवाय काहीही देऊ शकत नाही. काही देऊ शकत नाही. तुझी दया भी कृपा आहे मला. हा जुलियस सीझर अथळ आहे, अमर आहे. उत्तरेच्या ध्रुवासारखा तो एकच ध्रुव अडळ आहे. तसा मी नट आहे जुलियस सीझर. मी आहे नटसम्राट. मी आहे अथेलो. मी आहे सरकार. मी आहे नटसम्राट गणपतराव बेलवलकर. मी आहे नटसम्राट गणपतराव बेलवलकर. या माझ्या शामियानात हे सगळे महापुरुष माझ्या शामियानात येऊन राहिले. ते बघितले सगळे मारेकरी कसे अंगावर यायला लागले. कोण अरे उगारा तुमच्या तलवारी कट्यारी चालवा. कट्यारी आमच्या अंगावर. या भॅडानो असे घाबरता का. या रे या मारा कट्यारी अंगावर. ओ ब्रुटस, तू देखील मग सीझरला मरायलाच हवं. बाबा असं असतं राजा नाटक.